वेळ कितीही वाईट येऊ द्या, पण या काही गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा. नकार देणे शिका आणि त्यासाठी कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. चांगला माणूस बना, पण ते सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आपला वेळ वाया घालवू नका. आपल्या कामांना आणि योजना गुप्त ठेवा, त्या पूर्ण झाल्यावरच शेअर करा. कारण गोपनीयतेत अपार शक्ती असते. तात्पुरत्या भावनांच्या आधारावर कायमस्वरूपी निर्णय कधीही घेऊ नका. समाजाच्या सल्ल्यापासून स्वतःला मुक्त करा, कारण अनेकदा लोकांनाही माहिती नसते की ते काय करत आहेत. संयम ठेवा, कारण चांगल्या गोष्टी नेहमी योग्य वेळेस मिळतात. जे लोक धोका घेण्याचे धैर्य करत नाहीत ते आयुष्यात काहीही विशेष मिळवत नाहीत. आणि जे तुमचा आदर करत नाहीत त्यांच्यापासून जबरदस्तीने राहण्यापेक्षा त्यांना सन्मानाने सोडून द्या. माणसाची ओळख सुरुवातीला त्याच्या चेहऱ्याने होते, पण त्याची खरी ओळख त्याच्या बोलण्यातून दिसते. इतरांना ओळखण्याची तुमची क्षमता वाढवा, नाही तर फसवणूक होण्याची तयारी ठेवा. वेळ तुम्हाला ते सर्व देईल ज्याची तुम्ही इच्छा केली आहे, पण त्यासाठी संयम आणि मेहनत दोन्ही आवश्यक आहेत. मैत्री आणि नाती ही जीवनातील अमूल्य गोष्टी आहेत, पण एकटं कसं जगायचं हेही शिका, कारण प्रत्येक कठीण प्रसंग तुम्हाला हेच शिकवतो. जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. नशीब त्यांच्याच बाजूने असते जे मेहनत आणि चिकाटीवर विश्वास ठेवतात. सबबींमध्ये अडकलेले लोक कधीच आपला मार्ग तयार करू शकत नाहीत. अडचण कितीही मोठी असो ती हसत हसत पार करा. वेळेनुसार बदलायला शिका, नाही तर वेळ तुम्हाला बदलून टाकेल. जो व्यक्ती वेळेनुसार चालत नाही तो मागे पडतो. जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये प्राधान्य बदलत जातात. पहिल्यांदा रूप रंग महत्त्वाचे वाटतात, मग विचार महत्त्वाचे होतात आणि शेवटी फक्त साथ महत्त्वाची राहते. अशी इच्छा करा की जे तुमच्यासोबत आहेत त्यांची साथ कधीच सुटू नये. जर इतरांच्या दुःखामुळे तुम्हालाही वेदना होत असतील तर समजा की देवाने तुम्हाला माणूस बनवून काही चूक केली नाही. पण हेही समजून घ्या की जो व्यक्ती सगळ्यांचा असल्याचा दावा करतो ते खरे तर कोणाचाच नसतो. आजार नेहमी शरीराचे नसतात. अनेकदा इतरांची वागणूक, नकारात्मकता आणि बोलणेही माणसाला आतून आजारी बनवतात. म्हणून आपल्या मनाला आणि आत्म्याला शुद्ध आणि सकारात्मक ठेवा. आपल्या आयुष्याबद्दल कधीही नाराज होऊ नका, कारण जे तुमच्याकडे आहे तेच कदाचित कोणाच्या तरी स्वप्नात आहे. जे लोक आतून तुटतात ते अनेकदा बाहेरून अधिक मजबूत बनतात. आपल्या आयुष्याला इतके स्वस्त बनवू नका की कुणीही येऊन त्याच्याशी खेळून जाईल. लक्षात ठेवा, तुम्ही खास आहात, कारण सृष्टीने तुम्हाला विनाकारण निर्माण केलेले नाही. देव म्हणतो, रात्री झोपण्यापूर्वी सगळ्यांना माफ करा, म्हणजे सकाळी उठण्यापूर्वी मी तुम्हाला माफ करू शकेन. जे तुमची कदर करत नाहीत त्यांच्यासोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले. जीवन एक पुस्तक आहे ज्यातील प्रत्येक अध्याय काहीतरी शिकवण्यासाठी लिहिलेला आहे. काही बद्दल वेदनादायक असतात, पण ते आवश्यक असतात. कोणावर प्रेम करायचे असेल तर असे करा की त्याच्या मनात दुसऱ्या कोणासाठी जागाच उरू नये. या जगात कोणीही आपला मित्र किंवा शत्रू म्हणून येत नाही. आपले वागणे आणि शब्दच ठरवतात की कोण मित्र बनेल आणि कोण शत्रू. ऐकण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येकजण जेवढं जाणवतो तेवढं सांगू शकत नाही. काही बोलण्यापूर्वी विचार करा. जर तेच शब्द कोणी तुम्हाला म्हणाले तर तुम्हाला कसं वाटेल? कोणतीही सवय इतकी मोठी नसते की ती बदलता येणार नाही. आतल्या नकारात्मकतेला दूर करण्यास सुरुवात करा, नाहीतर ती हळूहळू तुम्हाला नष्ट करेल. यशाच्या दारापर्यंत पोहोचायचे असेल तर मेहनतीची किल्ली फिरवावीच लागते. जर कोणी तुमच्यामुळे त्रस्त झाला असेल तर त्याला सोडून द्या, कारण ओझं बनण्यापेक्षा आठवण बनणं चांगलं. नाती तीच टिकतात जी समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणावर आधारलेली असतात. प्रत्येकाला कौतुक हवं असतं, पण ही इच्छा फक्त शेवटच्या दिवशी पूर्ण होते. जो वेळ आप्तांशिवाय गेला तो फक्त आयुष्याचा कालावधी आहे, आणि जो आप्तांसोबत गेला तोच खरे जीवन आहे. स्वतःला इतके सक्षम बनवा की कोणीही असं म्हणू शकणार नाही, माझ्याशिवाय तुझं काय होईल. जीवनात आनंद आणि दुःख दोन्ही येतात, त्यांना पार करून पुढे जात राहणे गरजेचे आहे. चांगली नाती मनापासून जपली जातात, स्वार्थाने नाही. जो चुकीचे करत नाही आणि सत्य बोलतो त्याला अनेकदा वाईट समजले जाते, पण सत्यच माणसाला उंच नेते. काही लोकांना वाटतं त्याची चतुराई लपलेली राहील, पण शांतपणे त्यांचा पांडव पाहणे ही एक शिकवण असते. जो माणूस स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो तो इतरांच्या रागापासूनही वाचतो. लक्षात ठेवा, तुम्ही जे करता त्याचेच फळ मिळते. म्हणून आपल्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवा. या जीवनात सत्य आणि साधेपणा ही सर्वात मोठी सुंदरता आहे. अशा लोकांना पसंत करा ज्याचं मन त्यांच्या चेहऱ्यापेक्षा अधिक सुंदर असतं. मर्यादित राहूनही सुंदर बनता येतं, त्यासाठी संस्कार सोडण्याची गरज नाही. जर तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला थांबवत असेल, समजावत असेल तर त्याचे आभार माना. तो तुमच्या जीवनाचा माळी आहे. माळीशिवाय बाग लवकर उजाड होते. एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याला ती गमावल्यानंतरच कळते. आजच्या काळात माणूस स्वस्त झाला आहे आणि वस्तू महाग झाल्या आहेत. चांगल्या माणसाची ओळख म्हणजे तो निष्कामपणे इतरांचा आदर करतो. वेळ हे तराजू आहे जो वाईट काळात आपल्याची खरी किंमत दाखवतो. स्वतःला असे बनवा की जिथे जाल तिथे लोक तुम्हाला प्रेम करतील, जिथून जाल तिथे लोक तुम्हाला आठवतील, आणि जिथे पोहोचणार आहात तिथे लोक तुमची वाट पाहतील. प्रेमाचा परिणाम कदाचित कमी दिसेल, पण द्वेष लोक मनात खोलवर ठेवतात. साधेपणात मोठी ताकद असते. ती मोठमोठ्या
अडथळ्यांनाही मोडू शकते. चूक झाली तर ती मान्य करा, पण चूक योग्य ठरवण्याची चूक करू नका. मैत्री आणि नाती तेव्हाच अर्थपूर्ण असतात जेव्हा ती कठीण काळात साथ देतात. जर नाती बिघडली आणि सुधारता येत नसतील तर ती निरर्थक ठरतात. मंजिल गाठणे महत्त्वाचे आहे, पण जर त्या प्रवासात आपलेच लोक सोबत नसेल तर त्या मंजिलेला काही अर्थ राहत नाही. आपण अनेकदा आठवणी जपतो, पण त्यांची खरोखर किंमत असते त्या माणसांनाच गमावतो. पैसा कमावणे महत्त्वाचे आहे, पण त्याहून अधिक महत्त्वाचे आहे आशीर्वाद कमावणे. कारण जेव्हा काहीच काम करत नाही तेव्हा आशीर्वाद कामी येतात. जे खरे बोलू शकतात ते अनेकदा शांत राहतात. मदत करण्यासाठी श्रीमंत असणे गरजेचे नाही, फक्त मदतीची भावना असावी लागते. मदत ही अशी गोष्ट आहे जी लोक विसरू शकतात, पण तिची कमतरता नेहमी जाणवते. खरे भाग्यवान ते असतात जे कोणाच्या खरी तरी शोधाचा भाग बनतात. कोणालाही आवडणे सोपे असते, पण खरे नाते तेथे तयार होते जिथे एकमेकांना आत्म्याने समजले जाते. तुमच्या कमतरता फक्त तुम्हीच सुधारू शकता. बाकीची दुनिया त्या कमतरतांचा फायदा घेण्यात व्यस्त असते. म्हणून सत्य बोला, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्य मनमोकळेपणाने जगा. कारण हे जीवन पुन्हा मिळणार नाही. सर्व काही मिळवण्याच्या धावपळीत जर स्वतःलाच हरवले तर ती सर्वात मोठी हार असेल. जीवनात एक वेळ येईल जेव्हा काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी चुकीचे वागले, पण त्यावेळी तुम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही, कारण तुम्ही पुढे गेलेले असाल. कधीही स्वतःला कोणाच्या सवयीचा बनवू नका. माणूस स्वभावात स्वार्थी असतो. जोपर्यंत त्याला तुमची गरज असते तोपर्यंत तो तुमच्या चुका दुर्लक्षित करतो आणि गरज संपली की तुमच्या गुणांनाही विसरतो. हेच जगाचे नियम आहेत. जितक्या लवकर तुम्ही हे समजून घ्याल तितक्या लवकर तुम्हाला शांतता मिळेल. आता हे स्पष्ट झाले आहे की ज्या गोष्टीच्या मागे जितके धावाल ती तितकीच दूर जात राहते. म्हणून स्वतःला इतके मौल्यवान बनवा की लोक तुमची कदर करतील. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. आता ते वाईट वाटले तरी वेळ त्याचे उत्तर देईल. खोट्या स्तुतीवर विश्वास ठेवू नका, कारण तेच लोक एक दिवस तुमच्या पडझडीचे कारण बनतात. जसे पेन थोडे थांबून लिहिले तरच चांगले लिहिते, तसेच जीवनातही संयम ठेवा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आधी ती पाहणे आवश्यक आहे. लोक म्हणतात पैसे साठवा, वाईट काळात उपयोगी पडतील. पण मी म्हणते चांगल्या लोकांमध्ये राहा, वाईट काळच येणार नाही. जग आपल्या आनंदाला लुटू शकत नाही, कारण आपण आपला आनंद इतरांमध्ये वाटून जगायला शिकलो आहोत. जो स्वतःच्या आनंदावर अवलंबून नसतो तो कधी दुःखी होत नाही. जिने त्यांना लागतात जे फक्त छतापर्यंत जायचे असते. पण माझी मंजिल आकाश आहे, जिथे उडण्यासाठी धैर्य लागते, आधार नाही. म्हणून स्वतःला ओळखा, आपल्या मूल्यांना समजा आणि आपल्या प्रवासावर विश्वास ठेवा. जे तुमचे आहे ते तुमच्याकडे येणारच आणि जे तुमच्यासाठी योग्य नव्हते ते तुम्हाला सोडून जाणेच चांगले झाले. जीवन आधीच खूप लहान आहे. प्रेमासाठी, आपुलकीसाठी, मग एकमेकांशी रुसून ते आणखी का लहान करायचे? लहानपणी आपण सगळं विसरायचो आणि जग सांगायचं लक्षात ठेवायला शिका. मोठे झाल्यावर सगळं लक्षात राहायला लागलं आणि आता तेच जग सांगतं विसरायला शिका. हीच जगाची विसंगती आहे. लोक परिस्थितीनुसार आपले विचार बदलतात. लोक तुमचं नाव तोपर्यंत लक्षात ठेवतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या उपयोगाचे असता. त्यांचा उपयोग संपला की ते तुम्हाला विसरतात. म्हणून स्वतःची किंमत इतरांच्या मान्यतेवर ठेवू नका. स्वतःला इतके सक्षम बनवा की तुमची उपस्थितीच तुमची ओळख बनेल. जर आनंदी राहायचे असेल तर जीवनातील निर्णय आपल्या परिस्थितीनुसार घ्या, जगाकडे पाहून नाही. जे लोक जगाच्या अपेक्षांनुसार निर्णय घेतात ते शेवटी दुःखीच राहतात. जीवन तुमचे आहे, ते तुमच्या मर्जीने जगा. या जगात अनेक लोक असे असतात ज्यांच्या मनात खोट असते, पण ते आपल्या शब्दांत प्रेम दाखवतात. हेच या जगातील सर्वात मोठे व्यापार आहे. शब्दांमध्ये गोडवा पण मनात फसवणूक. खोटं अनेकदा जिंकतं कारण ते सहज स्वीकारलं जातं. सत्य कठीण असतं आणि लोक कठीण गोष्टींपासून दूर राहतात. पण लक्षात ठेवा, खोटं फक्त काही काळासाठी जिंकतं, सत्य शेवटी कायम टिकतं. एका मुलाच्या एका यशाने त्याच्या वडिलांचे सगळे दुःख दूर होतात. हेच प्रेमाचे खरं रूप आहे, जिथे स्वार्थ नसतो, फक्त समर्पण असते. कोणाकडून शिकणे चांगले आहे, पण डोळे बंद करून नाही. अनुकरण करा, पण विवेक कधीही सोडू नका. जेव्हा तुमचे हेतू योग्य असतात तेव्हा तुम्ही लोकांना गमवत नाही तर लोक तुम्हाला गमावतात. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यासोबत फक्त खरे लोकच उभे राहतात. कुठे पोहोचणे महत्त्वाचे आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे योग्य मार्गाने पोहोचणे. जर मार्ग चुकीचा असेल तर मंजिलेला काहीच मूल्य राहत नाही. जीवनात काही लोक असे असतात जे तुम्हाला कधी पडू देत नाहीत. तेच तुमचे खरे आपले असतात. त्यांची कदर करा. जीवन समजून घ्यायचे असेल तर लुडो खेळातून समजा. अपेक्षा नेहमी 6 येण्याची असते, पण एक आला तरी पुढे जावे लागते. हेच जीवनाचे नियम आहे. कर्म काहीही असो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना शुद्ध असतील तर कर्मही पवित्र होते. ज्यांच्या भावना निर्मळ असतात ते कधीही अपयशी होत नाहीत. म्हणून जीवन प्रेम, संयम आणि आत्मसन्मानाने जगा. आपल्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवा आणि सत्याशी कधीही तडजोड करू नका. हीच खरी यशाची व्याख्या आहे.
जेव्हा काही समजत नाही तेव्हा त्या लोकांना आठवून दुःखी होऊ नका ज्यांनी वाईट काळात साथ सोडली. उलट त्यांचे आभार माना, कारण त्यांना विश्वास होता की तुम्ही एकटेही लढू शकता, सहन करू शकता आणि पुन्हा उभे राहू शकता. जर कधी डोळ्यातून अश्रू आले तर स्वतःच पुसा, कारण जेव्हा लोक अश्रू पुसायला येतात तेव्हा अनेकदा त्या बदल्यात अपेक्षा घेऊन येतात. या जगात मनापासून देणारी कमी आहेत, हिशोब ठेवणारे जास्त आहेत. पण लक्षात ठेवा, कोणालाही रडवून कोणीही खरी आनंद मिळवू शकत नाही. मनाची प्रवृत्ती असते कल्पनांमध्ये भटकत राहण्याची. ते जे नाही त्याचा विचार करते आणि जे आहे त्याकडे दुर्लक्ष करते. म्हणूनच मन वारंवार दुःखी होते. समाधानाऐवजी अपेक्षा आपल्याला रिकामं करतात. जे आहे त्यात आनंद घ्या, तोच खरा आनंद आहे. सायकल आणि जीवन दोन्ही तेव्हाच चालतात जेव्हा संतुलन असते. संतुलन बिघडले तर पडणे निश्चित आहे. म्हणून प्रत्येक नात्यात, प्रत्येक निर्णयात संतुलन ठेवा. जर कोणी तुमचे भलेच इच्छित नसेल तर तो तुमचा नाही, आणि जर कोणी मनाने खरा असेल तर त्याचे नाते रक्ताने नाही तर आत्म्याने जोडलेले असते. अशी नाती शब्दांशिवायही टिकतात. जर कोणाला आनंद देण्याची संधी मिळाली तर त्यात स्वार्थ पाहू नका. आनंद वाटणे हीच सर्वात पवित्र गोष्ट आहे. तुमच्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर आलेले स्मित हास्य एक दिवस तुमच्याकडे आशीर्वाद बनून परत येते. नाती, मार्ग आणि परिस्थिती बदलत राहतात, पण खरे लोक कधी बदलत नाहीत. परिस्थिती त्यांना वाकवू शकते, पण त्यांची माणुसकी बदलू शकत नाही. म्हणून संगत विचारपूर्वक निवडा, कारण तीच तुमच्या जीवनाची दिशा ठरवते. जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा बाहेर उत्तर शोधू नका. स्वतःमध्ये उतरून पहा, तिथेच तुम्हाला तुमचा कृष्ण भेटेल, जो प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे, जिथे बाकी सगळ्यांनी साथ सोडली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या नात्याला कधी तोडू नका. जग बदलत राहील, लोक येत जातील, पण तुमचा विश्वास कायम राहिला पाहिजे. आपलेपणा सगळेच दाखवतात, पण खरे आपले कोण आहेत हे फक्त वेळ सांगतो. खोटं, फसवणूक आणि सबबी काही क्षणांचा आनंद देतात, पण त्यांची किंमत भविष्यात मोजावी लागते. जीवन हळूहळू निघून जाते आणि छोटासा मोबाईलही नात्यांवर भारी पडतो. योग्य वेळी जे करायचे आहे ते करा, नाहीतर आयुष्यात काश आणि जर वाढत जातील. परिस्थिती बदलता येत नसेल तर आपल्या मनस्थितीला बदला, सगळं बदलू लागेल. अनेक गुण असूनही एक दोष सगळं नष्ट करू शकतो. प्रेमासारखंच नातेसंबंध टिकवण्यासाठीही संयम आणि शांतता आवश्यक असते. गेलेला वेळ परत येत नाही आणि त्यासोबत आपणही थोडे थोडे खर्च होत जातो. माणूस अनेकदा दुःखात अडकतो आणि आनंदात हरवतो, पण खरा भाग्यवान तो नाही ज्याला सगळं मिळतं, तर तो आहे जो जे मिळतं ते स्वीकारतो. अडचणी मोठ्या वाटतात, पण त्यांना सामोरे गेल्यावर त्या हलक्या वाटतात. कधी कधी मन इतकं दुःखाने भरून जातं की ना ते सहन होतं ना सांगता येतं. फक्त तिथेच स्पष्टीकरण द्या जिथे समजून घेण्याची क्षमता आहे. आनंदी राहणे हा योगायोग नाही, ती एक कला आहे जी शिकावी लागते. वेळ कायम सारखा राहत नाही. जो इतरांना रडवतो त्यालाही एक दिवस रडावं लागतं. स्वतःची किंमत कधी कमी करू नका. जो तुमचा आहे तो तुम्हाला सोडून जाणार नाही. हे जीवन आईसारखं असावं, माया, प्रेम आणि समजुतीने भरलेलं. खरा आनंद आणि समाधान आतूनच मिळतो. जीवनात आपल्या व्यक्तिमत्त्वावर विश्वास ठेवा. कोणी तुम्हाला सोडून जाईल, पण विसरू शकणार नाही. शेवटी एवढंच, स्वतःवर विश्वास ठेवा, सत्यावर चालत राहा आणि जीवन पूर्णपणे जगा, कारण ही संधी पुन्हा मिळणार नाही. आजची माहिती व विचार आवडले असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.